जिल्हा अहिल्यानगर, उत्तर विभागीय संपादक श्री दत्तात्रय जोगदंड, जिल्हा अहिल्यानगर नगर रुग्णालय येथे दिनांक 23/10/2025 रोजी थोर समाज सुधारक डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे, दलित पीडित संजय वैरागर तसेच त्यांचे आई वडील यांची आवर्जून भेट घेतली व विचारपूस करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. हा व्हिडिओ जो आमच्या समाजातल्या या माझ्या एका तरुण भावाला ज्या पद्धतीच्या म्हणजे द्वेष भावनेतून मारण्यात आला, हा व्हिडिओ मी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिला. ही प्रचंड वेदना आमच्या मनामध्ये निर्माण झाल्या की आजही या 21व्या शतकामध्ये अशा स्वरूपाचे जातीवादी लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि म्हणून पहिल्यांदा मला जो हा आमचा तरुण भाव आहे संजय, याची भेट घ्यायची होती, त्याची अवस्था त्याची परिस्थिती पाहायची होती. आता मी सध्या डोळ्याने ते सगळं पाहिलं. अतिशय म्हणजे निंदनीय गोष्ट आहे आणि म्हणून मी पहिल्यांदा या घटनेचा जाहीर अशा शब्दांमध्ये निषेध व्यक्त करतो. नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत. दिवाळीच्या या अतिशय सुखद अशा क्षणामध्ये, या मोठ्या उत्सवामध्ये अपार कष्टातून आणि मेहनतीतून आमचा समाज या दिवाळीच्या उत्सवामध्ये सहभागी होते. त्यांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या इतर मित्र परिवारामध्ये तो सहभागी होते. आणि अशा वेळेला या जातीवादी हल्ल्यानं ही सगळ्या महाराष्ट्रातल्या आमच्या समाज बांधवांची दिवाळी दुखावलेली. आणि म्हणून या जातीवादी जे भडवे होते, ज्यांनी मिळून एका व्यक्तीवर हल्ला केलाय, ही त्यांच्यासाठी अशोभनीय बाब आहे. माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही आम्हाला सूचना करून आमच्याकडे या, मग आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही मातंगाच्या अवलाद काय आहोत. या अशा पद्धतीनं एका व्यक्तीला गाठायचं किंवा त्याला मिळून सगळ्यांनी मारायचं, ही घटना आम्ही वारंवार पाहिलेली आहेत, पचवलेली आहे. आणि या पचवून याच्यावर मार्ग काढून आम्ही पुढे जाणारी माणसं आहे. तुम्हाला भिवून आम्ही मागे हटणारी माणसं नाहीत. तुमच्या जर हिंमत असेल तर आव्हान करून ही लढाई करा, आपण एकदा बघूच. पण पहिल्यांदा आमचा हा तरुण बांधव बचावल्याचा आमच्या मनामध्ये एक दुःखाच्या भावना आहे. त्याचा जीव वाचलेला आहे, तो व्यवस्थित व्हावा यासाठी मी माझ्या संवेदनशील भावना व्यक्त करतो. आणि या पीडित कुटुंबाच्या सोबत आम्ही सगळेजण आहोत. आज या ठिकाणी या अहिल्यानगरमध्ये या तरुणाच्या सोबत इथले सामाजिक चळवळीतले अत्यंत लढाऊ नेते आणि आमचे मार्गदर्शक माननीय काळुंके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे आमचे सहकारी उमर सर या निमित्तानं आहेत. लहुजी शक्ती सेनेचे आणि आमचे सर्व अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे पदाधिकारी सर्वजण मिळून या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि वारंवार यांचं या घटनेमध्ये लक्ष आहे. त्यामुळं या ठिकाणी आताच आमच्या चर्चेमध्ये एक अफवा आम्हाला पाहायला मिळाल्या की हिंदुत्व मातंगाच्या मुठीमध्ये हिंदुत्व असं म्हणून आम्हाला हिणवलं जातं. तर आम्ही आमच्या ठिकाणी सक्षम आहोत. मातंग समाज हा अण्णाभाऊ बाबासाहेब आणि लहुजी साळवेंना मानणारा समाज आहे. आम्हाला लढणं हे आमच्या रक्तामध्ये आहे. वारणेच्या खोऱ्यामध्ये महानायक फकीरांसारख्या लढवया माणसाचा जन्म झालेला आहे. आणि त्यामुळं म्हणजे हातात तलवारी घेऊन जन्मलेली माणसं ही. आणि तुम्ही आम्हाला जर ह्या हिंदुत्वाच्या नावाखाली हिनवत असाल तर तुमची मानसिकता तेवढीच नीच आहे. जेवढं त्या जातीवाद्यांनी त्या दिवशी जे कृत्य केलं तेवढीच तुमची नीच मानसिकता असं मी मानतो. आणि म्हणून अशा काही अफवा आपण महाराष्ट्रभर पसरू नये. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही या घटनांमध्ये भागही घेऊन आला. आम्ही आमच्या पद्धतीने सक्षमपणे लढू. या पीडित कुटुंबाच्या या दुःखद प्रसंगामध्ये मी त्यांच्या म्हणजे एकूण त्यांच्या संवेदना माझ्या आहेत, मी त्यांच्या सोबत आहे, एवढं या प्रसंगी बोलतो. आणि 4 दिवस झाले, एकच आरोपी अटक झाला. एकच 4 दिवस झाले, एकच चौकशी करून आरोपींना अटक होण्यासाठी आम्ही स्वतः माननीय SP साहेबांशी मी बोलेन. आणि जोपर्यंत आरोपींना अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. हा लढा काही संपत नाही. यावेळी उमेद सोशल फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी तसेच सर्व सदस्य यांच्या सोबत संस्थेविषयक चर्चा केली.
संस्थेची कामे, संस्थेच्या प्रत्येक कार्याची माहिती श्री प्रदीप बागुल साहेब यांनी सचिन भाऊ साठे यांना सांगितले. त्यांनी उमेद फाउंडेशनच्या सर्व टीमला पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. उमेद फाउंडेशनचे सचिव सचिन साळवी, प्रदीप बागुल, रविराज भालेराव, प्रगत कला महाविद्यालय प्राचार्य महावीर सोनटक्के, अतदीप, ॲडव्होकेट दीपक धिवर, अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट विद्या शिंदे, राष्ट्रीय पत्रकार संघाच्या सचिव कावेरी यावेळी उपस्थित होते.